Good morning, dear student. Let me see the next adjustment regarding depreciation on fixed asset. Here in this problem, we see the calculation of depreciation on furniture for our example. Let's see the example given on page number 77 of textbook. On 1st April 2018, furniture account shows a debit balance of rupees 1 lakh. On 1st July 2018, additional furniture was purchased for rupees 30,000. Furniture is to be depreciated by 12% per annum. Show the presentation in final account. We have to calculate the accurate or correct depreciation for the given balances in this problem. Let me see how it affects the income and expenditure account and balance sheet of not-for-profit concern. Let me see the provided information as on. See, I will use here the marker for calculation. The 12% depreciation on rupees 1 lakh, that is opening balance. Here this is the opening balance of furniture. Okay, opening balance of furniture. The asset is what? Furniture. Calculation of depreciation on furniture. Okay. Here the opening balance is given rupees 1 lakh, and on the value of rupees 1 lakh we have to charge depreciation at 12% per annum. 12% per annum, that means what? 12 by 100, and for 1 year. Let me see the simplification for the same. Here 1 लाख गुणिले 12% गुणिले 1 वर्ष. 1 वर्षासाठी आपल्याला काय करायचं आहे? 1 लाखावरती 12% काय करायचं आहे? डेप्रिसिएशन काढायचं आहे. इथे आपण आता सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. शून्य गेले, छेदस्थानीचे 2 शून्य गेले, अंशस्थानीचे 1 लाखावरचे 2 शून्य गेले. आता इथे किती राहिले बघा, तुम्हाला इथे दिसतंय 1000 गुणिले 12, 1000 गुणिले 12. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला डायरेक्टली असं सुद्धा दाखवू शकतो. बघा, रुपीज 1000 multiply by 12 is equal to, what is the answer for that? Answer is equal to rupees 12,000. Okay, 12,000. Here we got the depreciation on 1 lakh, that is rupees 12,000. Thereafter we see depreciation on 30,000 at 12% per annum. Here I will mention here 12% per annum depreciation on 30,000. 30,000 multiply by, here it is already presented before you. 30,000 वरती 12% 9 महिन्यासाठी आपल्याला काढायचे आहेत. Because the 30,000, the furniture of rupees 30,000 हे कधी परचेस केलेलं आहे? इथे बघा, purchased on, इथे मी लिहितो purchased on 1st of July 2018. Here remark, this is the financial year financial year 2018-2019. 2018, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंत आपलं अकाउंटिंग इयर आहे किंवा फायनान्शियल इयर आहे. आता याच्यामध्ये ही फर्निचर कधी परचेस केलेलं आहे बघा, 1 जुलै 2018 ला परचेस केलं आहे. त्यामुळे आपण जुलै पासून मोजणार.
हाताच्या बोटावरती मोजायला घ्या. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने झाले बघा? 9 महिने झाले. आणि म्हणून या 30,000वरती 12% दराने 9 महिन्यासाठी आपण डेप्रिसिएशन काढणार आहोत. इथे आपण सिम्प्लिफिकेशन बघू शकतो. छेदस्थानीचे 2 शून्य गेले, अंशस्थानीचे 2 शून्य गेले. 12 एके 12 आणि इथे 12 एके 12. आता इथे किती येतात? 300 गुणिले इथे 300 गुणिले 9 महिने, बरोबर आहे. मग आता किती येणार आहे? इथे आपण बघू शकतो 0 0 0 आणि 9 त्रिक 27, त्यामुळे 2,700 रुपये काय आलेले आहे? डेप्रिसिएशन आलेलं आहे. आता हे 2,700 रुपये डेप्रिसिएशन 30,000वरच आहे. ओके, 12% दराने. आणि पहिलं हे डेप्रिसिएशन 12,000 आणि हे 2,700. आता इथे आपण मेन आपल्या कंटेंटकडे येऊया. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे 12% डेप्रिसिएशन ऑन 1 lakh फॉर 1 year, that is 12,000, and 12% depreciation on 30,000 for ₹9 months, that is 2,700. दोघांची बेरीज किती आली? 14,700 रुपये. आता याचा इफेक्ट आपल्याला कसा बघायचा आहे? बघूया, दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, हे बघा फर्निचर, ज्या फर्निचरची मूळ किंमत होती 1 लाख रुपये लिहिलेली आपण इथे 1 लाख रुपये इनरला, कारण की ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनरला लिहावी लागले. ऍडिशन्स म्हणजे काय? ऍडिशनल परचेस जो झालेला आहे फर्निचरचा. ठीक आहे, तो ऍडिशनल परचेस किती झालेला आहे? ऍडजस्टमेंट मध्ये दिल्याप्रमाणे 30,000 रुपये. त्यामुळे आता फर्निचरची एकूण किंमत किती झाली? 1,30,000. आणि ह्या 1,30,000वरती आपण पार्ट मध्ये, कारण की 1 लाखावरती 1 वर्षाचं आणि 30,000वरती 9 महिन्याचं डेप्रिसिएशन आलेलं 2,700 रुपये. एकूण बेरीज किती झाली त्याची? 14,700 रुपये. 12% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. त्यामुळे 1,30,000 मधून 14,700 गेले, राहिले किती? 1,15,300. ठीक आहे, हा डायरेक्टली आता राहिलेली त्याची बुक व्हॅल्यू आहे, ती आउटर कॉलमला आपण बॅलन्स शीट मध्ये लिहून टाकली. आता हे जे 14,700चा दुसरा इफेक्ट, जसं आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये बघतो, तिथे फक्त काय असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असतो. इथे फक्त काय आहे? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असल्यामुळे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲज पर वर्किंग नोट ₹14,700 आपल्याला काय करावं लागणार आहे? डेप्रिसिएशन इथे लिहावं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत. बघूया आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेस ऑफ द करंट इयर अँड प्रिव्हियस इयर. ठीक आहे, त्याच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. थँक्यू.